श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, घरातीलच व्यक्ती आपल्याला खूप त्रास देतो किंवा कंटिन्यू तो आपल्याला शिवाय श्राप देतो. ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम केलं, ज्या व्यक्तीला आपण जीव लावला, तीच व्यक्ती आज आपल्याला झिडकारते, तीच व्यक्ती आपल्याला रडवते आणि ती व्यक्ती तुमच्यावर बोलण्यासाठी सुद्धा तयार नाही. ती तुम्हाला भेटण्यासाठी सुद्धा तयार नाही. तुमचा संसार सुखाचा चालू होता, तुमचं रिलेशनशिप खूप आनंदात आणि उत्साहात चालू होतं, पण अचानकपणे काय झालं माहिती नाही आणि तुमच्या जीवनातील तुमची ती प्रिय व्यक्ती तुमच्यापासून खूप लांब जाताना तुम्हाला दिसत आहे. किंवा काहींच्या जीवनातील अशी प्रेमळ व्यक्ती दूरसुद्धा गेलेली असेल. तुम्ही अतोनात प्रयत्न केले, खूप उपाय केले, खूप सेवा केल्या, तोडगे केले, पण तरीही काहीच अनुभव आला नाही. पहा, तुमचा शेजारी असेल, तुमचा घरातील व्यक्ती असेल किंवा तुमचा कलिक असेल, तुमचा कामातील उद्योगधंद्यातील एखाद्या व्यक्ती असेल, ज्या व्यक्तीशिवाय तुमचं पानही हलत नाही आणि आज तोच व्यक्ती तुमचं तोंडही पाहायला तयार नाही. अगदी एका ताटात जेवणारे मित्र, एका ताटात जेवणारे भावंड, नवरा बायको असो किंवा प्रियकर प्रेयसी असो, तुमचं जे काही नातं होतं ते नातं आज तुटण्याच्या मार्गावरती आहे. बहुतेक लोकांची तर ती नाती तुटलेली सुद्धा असतील किंवा अगदी तुटण्याच्या सीमेवरती सुद्धा असते. पण तुम्हाला त्या व्यक्तीशिवाय अगदी चैनच पडत नाही, त्या व्यक्तीशिवाय तुमचं पानच हलत नाही. त्या व्यक्तीने भले तुमच्याबरोबर नाही बोलू द्या, पण तुमची अशी इच्छा असते की त्या व्यक्तीने स्वतःहून यावं, त्याने बोलावं, जे काही झालं आहे ते तेथे स्टॉप करावं आणि पुन्हा नव्याने तुमच्या नात्याला सुरुवात करावी. पण तो व्यक्ती त्या गोष्टीला तयारच नसेल. तुम्ही खूप प्रयत्न केले, पण ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलायला तयारच नसेल. तर ती व्यक्ती तुमच्या जीवाभावाची, तुमच्या प्रेमाची, तुमच्या नातेसंबंधाची, मग तो तुमचा नवरा असो, बायको असो, प्रियकर असो, प्रेयसी असो, सासू असो, सून असो, दीर असो, भाऊजाई असो, भाऊ असो, बहीण असो, मित्र असो किंवा तुमचे कलिक असो, कोणीही असो, तर या लोकांना तुमच्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, मोहित करण्यासाठी आज लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खूप सुंदर असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय केल्याच्या नंतर ना अवघ्या काही तासांमध्येच तुम्हाला इफेक्ट येईल. ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याबरोबर बोलेल, ती बोलण्यासाठी तडफडेल, तुम्हाला भेटण्यासाठी तळमळेल. अगदी तुम्ही कितीही लांब असाल, तुम्ही त्याच्या संपर्कात नसाल, तरीही ती स्वतःहून येऊन तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करेल. इतका छान आणि इतका इफेक्टिव्ह हा उपाय आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोडून झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे, तर उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू. हे पहा, असं लिंबू घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारचं एक लिंबू घ्यायचं आहे किंवा असं जरी घेतलं तरी चालेल. फक्त पूर्ण पिवळं घ्यायचं नाही, तर अर्ध हिरवं. हे पहा, अर्ध हिरवं आणि अर्ध पिवळं असं लिंबू तुम्हाला या उपायासाठी घ्यायचं आहे. 2 नाही तर एकच लिंबू घ्यायचं आहे. कसंही घ्या, असं जरी घेतलं तरी चालेल, फक्त ते लिंबू फ्रेश असावं याची काळजी घ्या. ज्या दिवशी उपाय करणार आहात त्याच दिवशी तुम्हाला हे लिंबू सॉरी ज्या दिवशी उपाय करणार आहात त्याच दिवशी तुम्हाला हे लिंबू मार्केटमधून आणायचं आहे. लिंबू आणायचं, घरी आणलं की नळाखाली किंवा एका प्लेटमध्ये पाणी घेऊन स्वच्छ धुवायचं. त्यानंतर कोरड्या कपड्याने व्यवस्थित ते पुसून घ्यायचं. त्यानंतर दुसरं साहित्य लागणार आहे तुम्हाला काळ्या रंगाचा एक पेन. मग तो मार्कर घ्या, जेल पेन घ्या, कोणताही जरी घेतला तरी चालेल, फक्त काळ्या रंगाचा असावा. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचा एक छोटासा कपडा आणि तारेची एखादी वस्तू, म्हणजे लोखंडी एखादी वस्तू. मग तो खिळाही चालेल, सुकही चालेल किंवा लोखंडी एखादी तार जरी असेल तरीही चालेल. एवढं साहित्य तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. आता उपाय कधी करायचा, हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी जरी केला तरीही चालेल किंवा प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला जरी केला तरी चालेल. फक्त 3 शनिवार कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पहा, मध्येच तुम्ही उपाय करायला सुरुवात केली, पुढच्या शनिवारी तुम्हाला कुठे जरी बाहेर जावं लागलं तर मग काय करायचं, तो शनिवार स्किप करायचा. पुन्हा जो पुढचा शनिवार येईल त्या शनिवारी तुम्हाला दुसरा शनिवार धरून पुन्हा उपाय करायचा आहे. तो उपाय कसा करायचा हे सगळं आता समजलं असेल. उपाय कधी करायचा मी तुम्हाला सांगितलं, शनिवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एकदा उपाय करायचा, अमावस्या आणि पौर्णिमेला लेट्स गो करून सोडून द्यायचं, किंवा दर अमावस्या दर पौर्णिमेला जर उपाय केला तर अतिशय उत्तम. कारण पहा, शत्रुपीडा ही अतिशय
भयंकर पीडा असते. नजर दोष झाला, शत्रुपीडा झाली, हे जे दोष आहेत किंवा ह्या ज्या पीडा आहेत ह्या खूप भयंकर असतात. होत्याचं नव्हतं व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. ज्यावेळेस शत्रू, आपलाच माणूस आपला शत्रू बनतो किंवा आपलाच माणूस आपला वैरी बनतो, त्यावेळेस तर खूप त्रास होतो. पहा, शत्रू एक वेळ आपण म्हणतो बाहेरचा असेल तर चालेल, पण घरातील माणूस ज्यावेळेस आपलाच व्यक्ती आपला शत्रू होतो त्यावेळेस सगळं संपतं. तर हे होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर निश्चित हा उपाय कराच. हे प्रत्येकाचा कोणी ना कोणी शत्रू असतो. उपाय आपण यासाठी करतो की विनाकारण त्या व्यक्तीला त्रास व्हावा यासाठी नाही, तर आपले जे काही रिलेशन आहे ते स्ट्रॉंग व्हावं, आपल्यातील जे काही गैरसमज होते ते दूर व्हावे आणि आपलं नातं खूप प्रेमाने आनंदाने व्हावं, आनंदाने राहावं, यासाठी आपण उपाय करतो. या उपायामुळे कुणालाही काहीच त्रास होणार नाही. फक्त तुमचं जे काही नातं आहे, रिलेशन आहे ते घट्ट व्हायला मदत होईल. पहा, तर लिंबू घ्यायचं. लिंबू घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, ह्या लिंबावरती अशा प्रकारे पकडायचं. पहा, हे लिंबू दाखवते. हा आहे लिंबाचा वरचा भाग आणि इथून आपण लिंबू तोडतो. हा आहे खालचा भाग. अशा प्रकारे लिंबू पकडायचा. हा वरचा भाग, हा खालचा दांड्याचा भाग, अशा प्रकारे पकडायचं. बरोबर इथे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. आता समजा माझ्यापासून माझी मैत्रीण दूर गेली आहे किंवा माझा भाऊ दूर गेला आहे किंवा माझं कोणी कलिक दूर गेलं आहे, तर मी त्याचं नाव इथे लिहिणार. आता त्या व्यक्तीचं नाव आहे समजा रोहन, तर मी इथे लिहिणार रोहन. त्या व्यक्तीचं नाव आहे प्रमिला, मी लिहिणार प्रमिला. त्या व्यक्तीचं नाव आहे स्मिता, मी लिहिणार स्मिता. त्या व्यक्तीचं नाव आहे प्रणय, लिहिणार प्रणय. प्रथमेश, प्रणय, जी काही नाव असतील, सागर, पुन्हा जे काय पहा मला आता नाव पटकन आठवेना, समीरा, समरीन, जी काय नाव आहे ते नाव तुम्हाला इथं लिहायचं. एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी उपाय करायचा. एका शब्दामध्ये ते नाव त्या व्यक्तीचं लिहायचं. आता समजा मी तुमच्या दाजींसाठी उपाय करते, तुम्ही तुमच्या दाजींचं नाव लिहिणार सचिन. अशा पद्धतीने काळ्या पेने यावरती नाव लिहून घेतलं. नाव लिहिल्याच्या नंतर हे जे लिंबू आहे, हे लिंबू तुम्हाला तुम्ही कपडा घेतलेला आहे त्या कपड्यामध्ये बांधायचं आहे. त्याला 3 गाठी द्यायच्या आणि लिंबू बांधायचं. हे लिंबू बांधायचं. ती व्यक्ती जर तुमच्या घरामध्येच राहत असेल किंवा तुमच्या जवळपास तुमच्या संपर्कात राहत असेल तर कसंही करून ही जी पोटली तुम्ही तयार केलेली आहे लिंबाची, ही पोटली त्या व्यक्तीला स्पर्श करून आणायची. आता पहा ताई, ती व्यक्ती बोलतच नाही किंवा माझ्या घरात राहत नाही, खूप दूरपर्यंत राहते किंवा खूप दूरवर राहते आणि घरात जरी राहत असेल तरीही आमचा संपर्क येत नाही. काही हरकत नाही. त्या व्यक्तीची कोणतीही वस्तू तुमच्याकडे असेल, त्या व्यक्तीचा पेन असेल, त्या व्यक्तीचा रुमाल असेल, त्या व्यक्तीचा कानातले असेल, बांगडी असेल किंवा काही कोणतीही वस्तू त्या व्यक्तीची असू द्या, अगदी तिचं ब्लँकेट असेल, बेडशीट असेल किंवा काहीही असेल, त्या व्यक्तीची नोटबुक असेल किंवा बॅग असेल, काही XYZ कोणतीही गोष्ट तुमच्याकडे त्या व्यक्तीची आहे, तर त्या व्यक्तीच्या त्या गोष्टीला तुम्हाला ही जी लिंबाची पोटली आहे ती स्पर्श करून आणायची आहे किंवा स्पर्श करायची आहे. आता तुमच्याकडे एकही वस्तू नाही असं तर काही होणार नाही. जरी समजा असं आहे की त्या व्यक्तीच्या तुमच्याकडे एकही वस्तू नाही, परंतु जेव्हा केव्हा तुम्ही भेटला होता, ती व्यक्ती जिथे कुठे बसली होती त्या जागेला, त्या वस्तूला जरी तुम्ही ही पोटली स्पर्श जरी केली तरीही चालेल. ही पोटली स्पर्श करायची. स्पर्श केल्याच्या नंतर ही पोटली जी आहे ही 24 तास तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची. पहा, आज शनिवार आहे. समजा आज जर तुम्ही हा उपाय केला, आज दिवसभरात समजा तुम्ही 3 वाजता उपाय करताय, तर आज 3 वाजता, तर उद्याच्या दुपारच्या 3 वाजताच तुम्हाला ही जी पोटली आहे ही पोटली खोलायची. ही घराच्या बाहेर घेऊन जायची. घराच्या बाहेर घेऊन गेल्याच्या नंतर ही पोटली खोलायची आणि खोलून तुम्हाला काय करायचं आहे, या पोटलीतील हे जे लिंबू आहे ह्या लिंबाला तुम्हाला हा वरचा भाग आणि हा दांड्याचा भाग, ह्या दांड्याच्या भागातून या वरच्या भागापर्यंत अशा पद्धतीने इथून खालून तो जो खिळा आहे किंवा ती जी तार आहे ती टोचायची आहे किंवा यामध्ये खोचायची आहे. आणि ही तार इकडनं खोचल्याच्या नंतर इकडनं पूर्ण बाहेर आली पाहिजे. इतकी मोठी तार असावी किंवा इतका मोठा तो लोखंडी धातू तुम्ही जो काही घेतलेला आहे, चूक असेल किंवा खिळा असेल, तर तो मोठा असावा, इथून इकडे निघेल इतका मोठा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. आता हे केल्याच्या नंतर हे लिंबू कोठे घेऊन जायचं, तर तुमच्या घराच्या बाहेर जिथं मोकळी जागा आहे, जिथे तुम्हाला कोणीही टोकायला येणार नाही की बाबा रे तू काय करत आहे, तुझं काय चालू आहे, हे तुम्हाला कोणीही विचारायला येणार नाही. अशा निर्जन ठिकाणी, अशा शांततेच्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. मग तुम्ही शेतात जा, एखाद्या ग्राउंडवरती जा, एखाद्या बागेत जा, तिथे जाऊन जरी उपाय केला तरीही चालेल.
मग ती पोटली खोलायची, त्या लिंबाला ती तार खोसायची आणि त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं, हे लिंबू तुमच्या उजव्या हातात धरायचं आणि तुम्हाला मी एक मंत्र सांगते, या मंत्राचं पठण करायचं. किती वेळा? कमीत कमी 11, जास्तीत जास्त 21 वेळा. मंत्र व्यवस्थित ऐका. हे लिंबू हातात धरायचं, सोडून तार टोचून हे लिंबू हातात धरायचं. हातात धरून मंत्र व्यवस्थित ऐका, पुन्हा सांगते. सर्व शत्रु नाशाय स्वाहा, 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 सर्व शत्रु नाशाय स्वाहा. हा मंत्र 11 वेळा म्हणा किंवा 21 वेळा म्हणा. म्हणून झाल्याच्या नंतरनं हे जे लिंबू आहे, हे लिंबू हातात अशा पद्धतीने गोलगोल गोलगोल फिरवायचं आणि पूर्ण हात पाठीमागच्या बाजूला न्यायचा आणि जोरात पाठीमागून तुम्हाला ते लिंबू दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे. जोरात फेकायचं, एकदम हाताला झटका बसला पाहिजे इतकं जोरात. जसं तुम्ही बॉल फेकता त्या प्रकारे त्या पोझिशनमध्ये जोरात तुम्हाला हे लिंबू फेकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने फेकायचं. तिथून डायरेक्ट घरी यायचं. येताना मागे वळून पाहायचं नाही, कोणाबरोबर हे बोलायचं नाही, जातानाच मोबाईल घेऊन जायचा नाही. नाहीतर येताना म्हणजे लिंबू फेकून येताना कुणाचा फोन आल्याने बोलत बोलत चालणार नाही. कुणाबरोबर बोलायचं नाही, काहीच नाही, मागे वळून पाहायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं. जातानाच बाहेर एका बकेटमध्ये किंवा जगमध्ये पाणी ठेवायचं. हातपाय व्यवस्थित धुवायचे, चूळ भरायची. त्यानंतर डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं. बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी आंघोळ जरी केली तरी चालेल. चूळ वगैरे भरायची. त्यानंतर तुमचं जे काही रुटीन आहे ते तुम्हाला करायचं आहे. पहा, तुम्ही समजा 11 वाजता उपाय केला किंवा 12ला केला तर दुसऱ्या दिवशी कंप्लीट 12लाच ते लिंबू ती पोटली घेऊन तुम्हाला बाहेर जायचं आहे. आता काय करायचं, ती पोटली बनवली, सोबत तुमच्या सोबत ठेवायची. त्या 24 तासामध्ये ही जी पोटली आहे, ही पोटली कंटिन्यू मला तुमच्या सोबत ठेवायची. आता पहा, 11ला उपाय केला तुम्ही किंवा 12ला केला तर तेव्हापासून तुम्हाला ही लिंबाची पोटली तुमच्या सोबत ठेवायची. तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमच्या खिशात ठेवा, तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा, कुठेही ठेवा, फक्त तुमच्या सोबत ठेवायची आहे. हे झाल्याच्या नंतर रात्री झोपताना ही जी पोटली आहे ती मला उशाशी घेऊन झोपायची आहे. पहा, तुम्ही उशी वापरत नाही, तुमच्या ब्लँकेट खाली, बेडशीट खाली किंवा तुमच्या गादीखाली ही पोटली ठेवून द्यायची आणि पुन्हा ती आंघोळ वगैरे तुमची झाली की पुन्हा ती तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची. बरोबर तो टायमिंग, कालचा टायमिंग बरोबर झाला, 24 तास कंप्लीट झाले की त्यानंतर तुम्हाला हे लिंबू घेऊन बाहेर जायचं आहे. पहा, आता कोणती शंका राहिली नसेल. अजून एक राहिली असेल की ताई, पिरियड सुतक विटाळ असताना उपाय करता येईल का? तर पिरियड सुतक आणि विटाळ असताना शक्यतो उपाय करू नका. कारण कसं असतं, हे पहा, हे जरी धार्मिक कार्य नसलं तरी शास्त्रशुद्ध कार्य आहे. आपण कोणतेही कार्य हे शुद्ध मनाने करतो. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे, शास्त्र शुद्ध आहे. म्हणून आपल्याला आपण शुद्ध असताना, आपलं मन शुद्ध असताना, आपले शरीर शुद्ध असताना, सात्विकता असताना हा उपाय करायचा आहे. पहा, तुम्हाला उपाय समजला असेल, उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याच्या नंतर ती जी कोणती व्यक्ती होती, ज्या कोणत्या व्यक्तीचं नाव तुम्ही या लिंबावरती लिहिलं होतं, ती स्वतःहून तुमच्या समोर येऊन रडेल, तुमच्या समोर येऊन हात जोडेल, नाक रगडेल, स्वतःहून ती माफी मागेल, तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तडफडेल, तुम्हाला भेटण्यासाठी तळमळेल. इतका छान, इतका पॉझिटिव्ह उपाय आहे. निश्चित उपाय करा. तुम्हाला माहिती आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय कधीच खाली हात जात नाही. फक्त उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं असतं, मनात संयम असणं गरजेचं असतं. काहींना काही तासांमध्ये अनुभूती येते, काहींना काही दिवस लागतात. परंतु कसं असतं, आपण किती पोट तिळकीने करतो, आपली करण्याची पद्धत कशी आहे आणि आपल्याकडे संयम किती आहे, आपल्याकडे खरंच आपल्याला आपण उपाय करतोय पण मनामध्ये जर शंकेची पाल चुकली तर निश्चित आपल्याला वेळच लागतो. आणि ज्यांना किंतु परंतु असतं त्यांनी परत सांगते, उपाय नाही केला तरी चालेल. उपाय करताय पण कामधंदाही करायचा आहे. मी असं कोणत्याही उपायामध्ये म्हणत नाही की फक्त सेवा करा, उपाय करा, तोडगे करा आणि कामधंदा करू नका. नाही, तुम्हाला उपाय यासाठी करायचे की आपलं जे काही कर्म चालू आहे, काम चालू आहे, त्याला आपल्या नशिबाची साथ भेटावी, आपल्या आयुष्यातील, आपल्या जीवनातील समस्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांना आपल्या नशिबाला, आपल्या
आपल्या कर्माला नशिबाची साथ भेटावी यासाठी आपण हे छोटे मोठे उपाय करत असतो. पाहण्याची सांगितलेली सर्व माहिती समजली असेल. उपाय फक्त तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका. तुमच्या जीवनात असं कोणी व्यक्ती असेल जी खूप तरसलेली आहे, तिच्या व्यक्ती, तिचा नवरा तिला त्रास देतो, तिचा नवरा सोडून गेला, तिचा प्रियकर गेलाय, भाऊ बोलत नाही, आई बोलत नाही, मुलगा वडिलांबरोबर बोलत नाही, आईबरोबर बोलत नाही, मुलगी आईबरोबर बोलत नाही, जर असं तुमच्या जवळपास कुणाचं असेल तर निश्चित त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. हे पहा, त्यांच्या जीवनात आनंद झाला की निश्चित तुमच्याही जीवनात आनंद होणार आहे. त्याचं फळ तुम्हालाही भेटणार आहे. म्हणून होता होईल तेवढा व्हिडिओ शेअर करत चला. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.